संस्था सेल आणि कौटुंबिक संरक्षण कायदा हे दोन्ही एकत्र करून त्यामध्ये महिलांनी चांगल्या प्रकारे समन्वय कसा करता येईल की जेणेकरून केसेसची संख्या 1/3 होईल. 3 ठिकाणी जी स्त्री नोंदवली जाते तक्रार त्याच्या संदर्भामध्ये मी लक्ष दिलेलं आहे. आणि यामध्ये यासाठी परिवहन, रेल्वे, त्याचबरोबर ST स्टँड, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वाहनांमध्ये पॅनिक बटन्स तयार करणं, शाळांमधल्या मुलींच्या सुरक्षिततेवरती बदलापूरपासून बरंचसं आपल्याकडे विचारविनिमय झालेला आहे. सखी सावित्री कमिटी झालेली आहे. तरी देखील आपल्याला घटना घडताना दिसत आहेत. तर त्याबद्दल जेव्हा विचार केला तेव्हा एक लक्षामध्ये आलं की बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये अगदी शाळेच्या आतमध्ये जाऊन मुलांना सोडण्यापेक्षा रस्त्यावरच सोडून दिलं जातं. ती मुलांना कोण घेऊन जातं, पालकांनीच नेलंय का दुसऱ्यांनी नेलंय हे सुद्धा कळत नाही. तर यावरती मी निर्देश दिले माझ्या बैठकीमध्ये. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्या शाळांच्या स्वच्छतागृहांच्या मधली CCTV बाहेरून त्याच्यात असणं, त्याचबरोबर महिला मदतनीस नेमणं आणि पालकांच्या बैठका घेणं, पॅनिक बटनच्या संदर्भामध्ये जनजागृती वाढवणं आणि याचबरोबर छोट्या मुलांना जिथे सोडलं जातं अगदी किंडरगार्टन किंवा शिशुवर्गातल्या, तर ते मैदानावर त्या शाळेच्या अंतर्गत पालकांनी घेतलं पाहिजे मुलांना ताब्यामध्ये आणि त्यांना तिथे सोडलं पाहिजे. आज तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून जिथून येतो आपण, पुणे आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे, तर बहुतेक शाळांमध्ये मुलांना दारावरती सोडून देतात आणि नंतर पालक येतात की नाही हे सुद्धा बहुतेक ठिकाणी शिक्षक पाहत नाहीत. तशा छोट्या छोट्या असल्या तरी सूचना त्याबद्दल केलेल्या आहेत. या रिपोर्टमध्ये 13 मुद्दे आलेले आहेत. हिरकणी कक्ष, ST आणि रेल्वे याच्यात राखीव जागा, महिलांसाठी स्पेशल बसेस, स्थानिक बस सेवेमध्ये आरक्षण, स्वच्छतागृह, हेल्पलाईन, तक्रारीच्या नोंदी या संदर्भामध्ये अपेक्षा आहे. आणि आज पुणे महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे की महिलांच्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ती पण स्वागतार्हच आहे. आणि मला तर असं सुचवायचं आहे माननीय शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेब आणि सुनेत्राताईंना की महानगरपालिकेच्या बस सेवा अनेक ठिकाणी आहेत. संभाजीनगरला आहेत, जळगावला आहेत, नाशिकला आहेत. ज्या ज्या ठिकाणी बस सेवा आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या परिवहनचे कमिशनर आणि नगरविकासने एकत्रित घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना छेडछाड होणं किंवा त्यांना फॉलो होणं, त्यांना शेरेबाजी करणं या संदर्भामध्ये काही आपल्याला उत्तरं देता येतील.